नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 18 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण पाहणार आहोत. म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ आपण पाहणार आहोत. या काळाचा उपयोग भूतकाळात खूप आधीपासून सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे किंवा नुकतीच संपली आहे असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. या काळाची ओळख वाक्याच्या शेवटी साधारणपणे त आलेला आहे. उदाहरणार्थ, तो सकाळपासून अभ्यास करत आलेला आहे. पण बऱ्याचदा आपण मराठीत हाच अर्थ व्यक्त करण्यासाठी त ऐवजी त आहे किंवा तोय असे शब्द आपण वापरतो. उदाहरणार्थ, तो सकाळपासून अभ्यास करतोय. या काळामध्ये सुद्धा चालू पूर्ण वर्तमान काळ आहे. तर या काळाची इंग्रजीमधली जी रचना आहे ती अशा प्रकारे: कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक बीन अधिक क्रियापदाला आयएनजी प्रत्यय अधिक कर्म. आय, वी, यू, दे व कोणतेही अनेकवचनी नाम असल्यास आपण हॅव घ्यायचं आहे. आणि ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास आपण हॅज घ्यायचे आहे. जसे आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये जसं शिकलो तशाच प्रकारे हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे रचना आहे ही रचना आपण विविध सर्वनामांच्या समोर ठेवून आपण वाक्य बनवायचे आहेत. जशी आपण वाक्य आतापर्यंत आपण बनवत आलेलो आहोत तशाच प्रकारचं आपण इथेही वाक्य आपण बनवायचे आहेत. तर चला तर आपण बघूया ही रचना जर आपण विविध सर्वनामांच्या समोर ठेवल्यानंतर वाक्याचा अर्थ कसा होत होते. तर बघा, पहिलं वाक्य आहे आय हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो आहे. आय हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो नाही. हॅव आय बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेला आहे का? आता दुसरं सर्वनाम आहे ते म्हणजे वी. वी हॅव बीन इटिंग अ मँगोज. आम्ही आंबे खात आलेलो आहोत. वी हॅव नॉट बीन इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेलो नाहीत. हॅव वी बीन इटिंग मँगो. आम्ही आंबे खात आलेलो आहोत का? तिसरं सर्वनाम जे आहे ते म्हणजे यू. यू हॅव बीन इटिंग अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खात आलेला आहेस किंवा आहात. यू हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खात आलेला नाहीत. हॅव यू बीन इटिंग अ मँगो. तू किंवा तुम्ही आंबा खात आलेला आहात का? अशा प्रकारे हे वाक्य होईल. त्यानंतर चौथं सर्वनाम येतं ते म्हणजे ही. ही हॅज बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला आहे. ही हॅज नॉट बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला नाही. हॅज ही बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला आहे का? पाचवं सर्वनाम आहे शी. शी हॅज बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली आहे. शी हॅज नॉट बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली नाही. हॅज शी बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली आहे का? सहावं सर्वनाम आहे ते म्हणजे इट. इट हॅज बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो आहे. इट हॅज नॉट बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो नाही. हॅज इट बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो आहोत का? सातवं जे सर्वनाम आहे म्हणजे दे. दे हॅव बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले आहेत. दे हॅव बीन नॉट इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले नाहीत. हॅव दे बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले आहेत का? अशा प्रकारे या सर्वनामाच्या समोर हे चालू पूर्ण वर्तमान काळाचं आपण स्ट्रक्चर ठेवून वाक्य आपण बनवू शकतो. तर या वाक्यांचा सेन्स आपण लक्षात घेऊन आपण ही वाक्य कशा प्रकारे वापरतो हे आपण लक्षात घेणं
गरजेचं आहे. आता इथे काही सरावासाठी आपण काही वाक्य घेतलेली आहेत, तर ती वाक्य आपण बघूया. पहिलं वाक्य जे आहे ते म्हणजे मी सकाळपासून त्याची वाट पाहतोय. हे वाक्य आपल्याला कशा प्रकारे करता येईल बघा. बरोबर. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग. दुसरं वाक्य बघा, तो अलीकडे खूप अभ्यास करतोय. हे वाक्य आपण कसं करू शकतो? बरोबर. ही हॅज बीन स्टडिंग हार्ड रिसेंटली. तिसरं वाक्य बघा, मुलं 7 वाजल्यापासून खेळत आलेली आहेत. हे वाक्य बघा कशा प्रकारे आपल्याला करता येईल. बरोबर. द बॉईज हॅव बीन प्लेइंग सिन्स 7 o'clock. चौथं वाक्य आहे, तो अलीकडे कामाला उशिरा येतो. हे वाक्य कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल. बरोबर. ही हॅज बीन कमिंग टू वर्क लेट रिसेंटली. पाचवं वाक्य आहे बघा, तुमचा मुलगा गेल्या 2 महिन्यापासून शाळा चुकवतो. हे वाक्य कसं होईल बघा. बरोबर. युअर सन हॅज बीन मिसिंग स्कूल फ्रॉम द लास्ट 2 months. सहावं वाक्य आहे बघा, त्याला अलीकडे खूप विचित्र स्वप्न पडतायत. हे वाक्य कसं करता येईल आपल्याला. बरोबर. ही हॅज बीन हॅव्हिंग व्हेरी स्ट्रेंज ड्रीम्स रिसेंटली. अशा प्रकारे आपण विविध वाक्यांमध्ये या रचनेचा उपयोग करून आपण वाक्य बनवली पाहिजे. पण त्याच्या अगोदर ही जी आपण वरती दिलेली वाक्य आहेत, ती वाक्य स्वतः सोडून ती पुन्हा आपण न बघता सोडवायला पाहिजे, जेणेकरून त्या वाक्यांचा आपला सराव होईल आणि आपला चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस होईल. धन्यवाद.